गुड मॉर्निंग मित्रांनो, आज सकाळी मी आलो माझं पार्सल घ्यायला. पार्सल कशाचं आहे तुम्ही बघू शकता. पिलग्रिमचा पार्सल आलेला आहे. ज्यावेळेस ऑर्डर कन्फर्म करत होतो त्यावेळेस वरती बॅग ही फ्री म्हणून होती. तर मला असं वाटलं की या बॅगमध्ये काहीतरी आहे. खोलून बघतो तर काय, बॅग रिकामी आहे. मग घरी जाऊन फ्रेश होऊन मी निघतो ऑर्डरला. ऑर्डरचं लोकेशन आहे सिद्धेश्वर गार्डन. ज्यावेळेस मी लोकेशनवर गेलो त्यावेळेस बघतो तर काय, गाडी खाली करत होते. तर मी त्यांना थोडीशी हेल्प करून व टॉप वगैरे व्यवस्थित लावून आम्ही सेटअप रेडी केला. बेस आणि टॉप ठेवून झाल्यानंतर ॲम्प्लिफायर व्यवस्थित लावून घेतो. त्यानंतर प्रवीण पाटील वायरिंग करून घेतात. वायरिंग करून झाल्यानंतर आम्ही आरामात बसतो. मग तेवढ्यात श्याम पिन आणि DJ बेल्ट घेऊन येतो. नंतर प्रवीण पाटील पिन वायरला जॉईंट करून टेप मारून आम्ही सेटअप चालू करतो. मिक्सरपासून वॉल्यूम मी फुल केला. त्यानंतर खाली प्रवीण पाटील सगळे टॉप चालू आहेत का नाही चेक करत होते. ह्या साऊंडचे गाण्याला बेस एवढा जास्त होता की व्हायब्रेशन असण्या बंद पडत होत्या. बघू शकता. ज्यावेळेस गाणं बंद झालं त्यावेळेस मला समजलंच नाही की मी काय झालं. तर आणखीन एकदा वापस मशीन बंद पडते बघा. टॉपची क्वालिटी बघू शकता किती मस्त आहे. साऊंड चेक झाल्यानंतर मी बेल्ट लावून घेतो. मग 2 तासासाठी पॅकअप करून आम्ही रेस्ट घेतो. संध्याकाळी बघू शकता व्ह्यू किती मस्त आहे. लाइटिंग वगैरे एकदम मस्त लागलेली आहे आणि स्टेज पण मस्त डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर माझी अशी इच्छा झाली की तुम्हाला एकदा बाहेरनं पण एंट्री दाखवावी. एंट्री गेट पण एकदम मस्त सजवलेला होता. आणि जर कोणाला जर डेकोरेशन आवडलं असेल तर सांगू शकता, आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला नक्कीच देऊ. बघू शकता किती मस्त इंटेरियर पण एकदम मस्त केलेलं आहे. त्यानंतर गुलाबाच्या फुलाच्या शावरमध्ये नवरा आणि नवरीची एंट्री झाली. त्यानंतर हळदी आणि डान्स असं होणार नाही असं होईल का. पहिला डान्स ह्या छोट्याशा चिमुकल्यांनी केला. त्यानंतर या दीदीने केला. दीदीने पण खूप मस्त डान्स केला. बघू शकता किती छान स्टेप करते. असंच लगातार 5 गाण्यावर डान्स करून दीदीने चांगलीच पब्लिसिटी केली होती. पब्लिकमध्ये महिला दीदीला चांगलं सपोर्ट करत होती. बघू शकता पब्लिक किती चांगलं शांतपणे बघत आहे. डान्स चालूच होता तर तेवढ्यामध्ये फ्रँकीजचा स्टार्टर आला. नाश्ता करून झाल्यानंतर एक गेम खेळायचं ठरलं. गेम म्हणजे कुठला, रशी ओढाओढी. आम्ही तर रशी ओढाओढी बोलतो. तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा. हे गेम तुम्हाला माहीतच आहे. ज्या साईडला रशीचा सेंटर पॉईंट जाईल त्या साईडची पब्लिक जिंकते. गेम स्टार्ट झालाच की त्यावेळेस नवरीच्या साईडचे थोडे जास्त जोशमध्ये आहेत. पण नंतर शेवटी काय नवरीकडचे जिंकून जातात. त्यानंतर ओल्ड कपल्सला ताई विचारतात की त्यांच्या लग्नाचे काही यादगिरी तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही सांगा. मग ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतात व नवीन कपल्स पण सांगतात. छोट्या मुलामुलींचा डान्स झाल्यानंतर मोठ्यांचा डान्स असतो. खूपच मस्त. त्यानंतर नवरदेवची पण स्टेप तुम्ही बघा किती मस्त करतात. त्यानंतर ताई आणि दादा डान्स करतात. त्यांना पब्लिसिटी चांगलीच मिळाली. सगळ्यांचा डान्स करून झाल्यानंतर मी करतो DJ चालू केल्यानंतर पहिले मी तेलुगू गाणं लावतो. डीजेच्या फ्लोअरवरती डान्स करताना हे मी तुम्हाला जास्त दाखवू शकत नाही कारण बरोबर वाटत नाही. म्हणून हे मी माझ्या मनानेच तुम्हाला दाखवू नाही शकत. पण लांबनं थोडंफार दाखवू शकतो तुम्हाला.
त्यानंतर रात्री 11 वाजता प्रोग्राम संपवून आम्ही सेटअप पॅक करून घेतो. सेटअप पॅक करून मशनी वगैरे गाडीमध्ये लोड करण्यासाठी तयारच ठेवतो. मग त्यानंतर गाडीमध्ये मशनी वगैरे लोड करून बेस वगैरे लोड करून आम्ही निघतो घरी. घरी जातच होतो तर श्याम डॅशिंगमध्ये गाडी जोरात पळवत होता. त्यानंतर गाडी दुकानावर आणून रिवर्स लावून सामान आम्ही उतरून घेतो. इथं आहे आमचे मॉन्स्टर लायनर आहे. सामान सगळं व्यवस्थित ठेवून आम्ही निघालो घरी. असेच डेली ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. उद्या भेटू.